सॅटिस पुलावर आज दुपारी शिवशाही बसला अचानक आग लागल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गजबजलेल्या सॅटिस उड्डाणपूल परिसरात आज दुपारी शिवशाही बसला अचानक आग लागल्यानं प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवानं चालक आणि वाहक यांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात यश आलं आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी पादचारी पुलाजवळील सॅटिस पुलावर ही घटना घडली. संबंधित खासगी शिवशाही बस स्वारगेट येथून वसईकडे जात असताना अचानक बसमधून धूर निघू लागल्याचं निदर्शनास आलं. या बसमध्ये एकूण 14 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 10 प्रवासी स्वारगेटहून तर 4 प्रवासी ठाण्यातून बसमध्ये चढले होते. दूर दिसताच चालक संतोष किसन गवळी आणि वाहक मिलिंद सोनावणे यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना सुरक्षितमध्ये बसमधून खाली उतरवलं. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आग पसरू नये म्हणून अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे शहर पोलीस आणि वाहतूक पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलानं एक अग्निशमन बंब, बचाव वाहन आणि पाण्याच्या टँकरच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणली. सुमारे 2:30 वाजेपर्यंत ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आलं. दरम्यान या घटनेत एक महिला प्रवाशाच्या बॅगेतील काही भाग जळाला असला तरी तिने आपले सोन्याचे दागिने सुरक्षितपणे परत मिळवले. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक नगरसेवक संजय वाघोले आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी YM तडवी हे देखील घटनास्थळी यावेळी उपस्थित होते. सॅटिस ब्रिजवर राज्य शासनाची शिवशाही बस होती. त्यांचं जे त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या बाजूला जे काही बोनेट होतं त्या बोनेटच्या इथे शॉर्ट सर्किट झाली आणि त्या ठिकाणी बसने पेट घेतला. बसमध्ये असलेले जे प्रवासी होते जवळजवळ 20 प्रवासी होते. या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थापक मधले जे कर्मचारी आहेत आपले त्या लोकांनी तात्काळ या ठिकाणी फायर ब्रिगेडला फोन केला आणि जे प्रवासी होते त्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. आणि त्यामुळे सॅटिस वर या गाडीने पेट घेतला. ताबडतोब फायर ब्रिगेडचे कर्मचारी आले. कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी या ठिकाणी झालेली नाहीये. परंतु PMT मधल्या या ठिकाणी जे कंट्रोलर होते त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी तात्काळ फायर ब्रिगेडला या ठिकाणी फोन केला आणि कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाहीये. आता आग आटोक्यात आलेली आहे.